तुझविण केशवा कुणी नावडे कुणी नावडे जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते अष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की. मौली ज्ञानेश्वर महाराज की. श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. राम कृष्ण हरि 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 कृष्ण हरि राम 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 कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि. मुळात आपण भगवंताच्या इच्छेने नाम घेण्यासाठी येतो. त्यानुसार तुमच्या कृपेमुळेच आपल्याकडून हे नाम होते. याची जाणीव ठेवून असा एक विचार करू की हे आपण मध्ये तास सव्वा तास कशासाठी देतो. तर काही पूरक गोष्टी त्यातून मिळाव्यात, काही अडचणी, काही बारकावे, काही सत्पुरुषांचं म्हणणं की आपल्यापर्यंत पोचावं. त्या निमित्ताने एवढा उद्देश असतो. माणसांचे 4 प्रकारचे वर्ग केलेले आहेत. सर्वसाधारण मानले जातात, आपल्याला अनुभवाला येतील. यात तसं बिन अनुभवाचं काही नाही. एक पूर्ण अज्ञानी आहे. त्यानं सकाळ झाली की डोळे मिटले, रात्र झाली की डोळे उघडले, केव्हाही बघा अंधारच आहे, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. असा एक वर्ग आहे.
दुसरा वर्ग आहे तो फक्त प्रपंच जाणतो. तो डोळे उघडला सकाळ झाली की प्रपंचाला जी सुरुवात करतो ती डोळे मिटायला लागेपर्यंत प्रपंचच करतो. हा वर्ग तसा आपल्याला चांगला परिचित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर ह्या वर्गाचं साधारण संभावना सत्पुरुषांनी कशी केली ती थोडी बघू, पुढे जाऊ. तर सारखं म्हणजे साध्या भाषेत सांगायचं ना, म्हणजे खाणं पिणं चाकरी काय धंदा ऐको मला कष्ट उपभोग असं सगळं मिळून सगळं आयुष्य सारखं ह्याच्यातच आहे. आणि त्यातून गेला तर बाहेर कुठेतरी हिंडायला फिरायला बदल म्हणून कचून मिळवायचं आणि खचून खायचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. याची संभावना संत सत्पुरुषांनी कशी थोडक्यात केलेली बघून पुढे जाऊ. शिकला बात बेत सारा कला बात बेत सारा जुपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. 150 वर्षापूर्वी भाषा आहे पण कळू शकणारी आहे कारण परिस्थितीत फारसा फरक पडला आहे. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. सवड जुपला बैल संसारा याच्यामुळं पुढं सगळ्या अडचणी आहेत. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. सवड गुलामा नसे सलामा सदोदित जू खांदी. सवड गुलामा नसे सलामा सदोदित जू खांदी. सवड गुलामा नसे सलामा सदोदित जू खांदी. हरिभजनाच्या कधी वाटणीस घडी नये एखादी. हरिभजनाच्या कधी वाटणीस घडी नये एखादी. शिकला बेत सारा जुपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा जुपला. सवड गुलामा नसे सलामा सदोदित जू खांदी. सवड गुलामा नसे सलामा सदोदित जू खांदी. हरिभजनाच्या कधी वाटणीस घडी नये एखादी. हरिभजनाच्या कधी वाटणीस घडी नये एखादी. शिकला बात बेत सारा शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. पुण्यतिथीला घे पंक्तीला व्याही आप्त जावई. ही पुण्यतिथी म्हणजे श्राद्ध सुद्धा बरं का. श्राद्ध तिथीला घे पंक्तीला व्याही आप्त जावई. पुण्यतिथीला घे पंक्तीला व्याही आप्त जावई. अतिथी दारामध्ये पाहता चढे मस्तकी वाई. अतिथी दारामध्ये पाहता चढे मस्तकी वाई. पुण्यतिथीला घे पंक्तीला व्याही आप्त जावई. पुण्यतिथीला घे पंक्तीला व्याही आप्त जावई. अतिथी दारामध्ये पाहता चढे मस्तकी वाई. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा.
स्नान संध्या जपतीर्थाटन पुराण कीर्तन वर्जी स्नान संध्या जपतीर्थाटन पुराण कीर्तन वर्जी स्नान संध्या जपतीर्थाटन पुराण कीर्तन वर्जी धर्म वाढिना कदा मोडिना बायकोची मर्जी धर्म वाढिना कदा मोडिना बायकोची मर्जी स्नान संध्या जपतीर्थाटन पुराण कीर्तन वर्जी स्नान संध्या जपतीर्थाटन पुराण कीर्तन वर्जी अभंग माझं नाही स्नान संध्या जपतीर्थाटन पुराण कीर्तन वर्जी धर्म वाढिना कदा मोडिना बायकोची मर्जी धर्म वाढिना कदा मोडिना बायकोची मर्जी शिकला शिकला बात बेत सारा शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा काका साहेब नाना साहेब काका साहेब नाना साहेब आदर करीवी पंतांचा काका साहेब नाना साहेब आदर करी पंतांचा थट्टा मस्करी करून या अपमान करी संतांचा थट्टा मस्करी करून या अपमान करी संतांचा शिकला शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा शिकला बात बेत सारा बैल संसारा जुपला बैल संसारा जुपला बैल संसारा कोणी म्हणायचं राहिलं असलं कोणी म्हटलं हे परत अजून एक राहिलं असलं तर शेवटी एकदा म्हणतो जो जो थकला पिकला सुकला तो तो संग्रह केला जो जो थकला पिकला सुकला तो तो संग्रह केला विष्णुदास म्हणे अखेर एकला रडत नागवा गेला सारा शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा शिकला बात बेत सारा जुपला बैल संसारा ही त्यांची संभावना थोडक्यात पुरेशी आहे आपल्याला कळणारी आहे त्यात काय आणखीन करता येईल बघितलं फिरायला जातात माणसं आता शांतता आहे त्यावेळेला सुद्धा ते कसे वागले हे कसे वागले तुम्हाला कळलं का मला कळलं का माझ्या कानावर आलं तुमच्या कानावर आलं का काय संध्या गोष्टी येईपर्यंत कुठं कट्ट्यावर बसले तरी तेच बागेत भेटले तरी तेच याचीत भेटले गाडीत भेटले बसले की सुरू काय तर प्रपंच बरं तो आता एरवी उतरलं की गाडीतून करायचाच आहे पुन्हा घरी गेलो की तेच आहे पण जुपला बैला संसारा सवड गुलामा नसे सलामा सदोदित जू खांदी हरिभजनाच्या नादी हरिभजनाच्या कधी वाटणीस घडी नये एखादी अशी परिस्थिती असते ही त्यांची अवस्था आहे आपल्याला काही हे बघायला आपण आज बसलो नाही फक्त काय बघायला बसलो आहे कळण्यापूर्वी हे आवश्यक आहे म्हणून हा दुसरा वर्ग झाला फक्त प्रपंच बस आम्हाला काय नको बाकीची मंडळी अजूनही आहेत तिसऱ्या वर्गातले त्यांचं एक असं ठेवणं आहे प्रपंचाची ठेवणं आहे म्हणा काय स्वभावाचे ठेवणं आहे की मला प्रपंच हवा परमार्थ कळला तोही हवा कारण प्रपंचात सगळं आपल्या हातात नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं सगळं काही तडीलं जात नाही त्याला देवाची मदत घेतली तर थोडं तडीलं जाईल त्यामुळे प्रपंचही हवा परमार्थही हवा पण परमार्थ कशासाठी हवा तर प्रपंच माझा व्यवस्थित चालावा म्हणून मला हवा देव कशासाठी हवा आधीच म्हणती देव त्याला हवा त्याला आधीपासूनच मागणंच आहे तर आहे ते कशासाठी तर माझं मला मग तुम्ही तंत्र मंत्र जारण म्हणा काय तुम्हाला करायचं ते करा पण माझ्यात काय कमी पडू नये जे कमी आहे ते पुरं करण्यासाठी देवाने हजर असावं वेळेला आपल्या
अशी मंडळी आहेत. देवा मज उणे काहीही नसो, 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 देवा मज उणे काहीही नसो. एवढंच गाणं आहे, बाकी काही नाही. देवा मज उणे काही नसो, देवा मज उणे काहीही नसो, देवा मज उणे काहीही नसो. दाग दागिने पत्नी पैसा, दाग दागिने पत्नी पैसा, पुत्र कलत्रे पण तू दासा. तिथपर्यंत पाहिजे. पुत्र सोन्याची फुलं उधळायला कोण असणार. पुत्र कलत्रे पण तू दासा, दाग दागिने पत्नी पैसा, पुत्र कलत्रे पण तू दासा. गाडी घोडा मान प्रतिष्ठा, गाडी घोडा मान प्रतिष्ठा, कशास कमी मज नको, कशास कमी मज नको, कशास कमी मज नको. देवा मज उणे काहीही नसो, देवा मज उणे काहीही नसो, देवा मज उणे काहीही नसो. दाग दागिने पत्नी पैसा, दाग दागिने पत्नी पैसा, पुत्र कलत्रे पण तू दासा, पुत्र कलत्रे पण तू दासा. गाडी घोडा मान प्रतिष्ठा, गाडी घोडा मान प्रतिष्ठा, कशास कमी मज नको, कशास कमी मज नको. देवा मज उणे काहीही नसो, देवा मज उणे काहीही नसो, देवा मज उणे काहीही नसो. सकाळी संध्याकाळी, सकाळी संध्याकाळी, काळी संध्याकाळी, रात्री आणि सकाळी, रात्री आणि सकाळी, सकाळी संध्याकाळी, रात्री दिवसा सावेळी, रात्री दिवसा वेळी. देवा माझ उणे काहीही नसो, देवा माझ उणे काहीही नसो, देवा माझ उणे काहीही नसो, देवा माझ उणे काहीही नसो. उणे काहीही नसो, उणे काहीही नसो, उणे काही नसो, देवा मज उणे काहीही नसो, देवा मज उणे काहीही नसो, देवा मज उणे काहीही नसो. बस. तर हे सदस्य काही मला कमी पडू नये. कुठेही वेळोवेळी देवाने त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी हजर असावं. टाईम टू टाईम यावं, टाईम टू टाईम जावं. त्यातला आवर काय. कारण पुन्हा देव काम करून मागे थांबला काय मागितलं म्हणजे काय करत आहे. त्यापेक्षा नाही पत्नी पैसा, पुत्र कलत्रे पण तू दासा, गाडी घोडा मान प्रतिष्ठा, कशास कमी मज नको, देवा कधी काही कमी नसो. याच्या पुढच्या मंडळींच्याकडे आपल्याला लवकर जायचं म्हणून हे बघितलं. आता चौथ्या प्रकारातली जी मंडळी आहेत त्यांना फक्त देव हवा आहे. प्रपंच हवा आहे, देव हवा आहे. असे दोन दगडीवर पाय ठेवून उभे राहिलेले नाहीत. दोन दगडावर पाय नाही. त्यांना फक्त देवच हवा आहे. आपला आराध्य आहे तेच हवं आहे, गुरु आहे तेच हवे आहेत, परमार्थ आहे तोच हवा आहे. तर त्यासाठी मग प्रपंच असला तरी चालेल, नसला तरी चालेल, उलटा नसला तर चालेलच. कारण त्याच्याशिवाय इकडे एकाग्र नाही होता येणार. याच्यासाठी नसला तरी चालेल. ती जी मंडळी आहेत त्या मंडळीने खरं हे जग समृद्ध केलं आहे, शांत केलं आहे. जगात देव त्याने आणला. यांना गरजेपुरता हवा तर तो काम करेल, निघून जाईल. त्याने आणला तो इथं कायमचा आणला. आणि त्याच्यामुळं आज दिंडी जाते आहे. वारकरी जात आहेत, पांडुरंग भेटतो आहे, सगळं होतं आहे. प्रत्येकाने आपापल्या परीनं हे पांडुरंगाचं आणलं, कुणी रामाला आणलं, कुणी दत्ताला आणलं.
हे सगळ्या मंडळींना कोणी आणलं? या संत मंडळींनी आणलं. त्यासाठी काहीही आपल्या प्रयत्नात कशात कसूर ठेवली नाही. दोन गोष्टी असतात, एक सकारात्मक आहेत, नकारात्मक आहेत. सकारात्मक आहेत त्या सगळ्या करायचा प्रयत्न करा. काय असेल नसेल ते सगळं साधन म्हणून जे म्हणून सांगितलं ते सगळं केलं आहे. आणि अशाच मंडळींना म्हणायचा अधिकार असतो की तू का भेटत नाहीस मग. म्हणायचा अधिकार कोणाला आहे? त्यांनी हे सगळं केलं आहे. पण नुसतं करूनही चालत नाही. घरात नुसतं देव आणून चालत नाही, घर स्वच्छ करावं लागतं. सकारात्मकही आहे, नकारात्मकही आहे. ओके, तर त्या बाजूला ह्या बाजूला काही गोष्टी अशाही आहेत की टाकाव्या लागतात, तर त्याही टाकल्या आहेत. परपंच टाकले, त्यांचे काय आवडीच्या गोष्टी टाकल्या, उपास तपास केले, सगळ्या प्रकारचे कष्ट. अगदी सर्वस्वाचा त्याग, तहान नाही, भूक नाही, विश्रांती नाही, काय नाही. माधुकरी मागितली आहे, आपल्याला माहिती आहे. हे आता ज्या विष्णुदासांचं म्हणलं त्यात आपल्याला कल्पना आहे. तर मागे आपण त्यांची जी देवीची भक्ती होती त्याविषयीचं कीर्तन बघितलेलं आहे, त्यावेळेला त्याचा संदर्भ येऊन गेला आहे. त्यांनी स्वतः दत्तभेटीसाठी जे काय केलं ते सुद्धा अलौकिक आहे. तर विश्रांती नाही, तहान भूक नाही, सतत नामस्मरण सुरू आहे. मग तुला काय नामस्मरण नको झालं आहे का असं म्हणायच्यापर्यंत त्यांची वेळ आहे की तू का भेटत नाहीस. त्यांची आळवणी आहे. कडुनिंबाचा पाला खाऊन सारत, कारण रानच होतं, रानातच राहायचं. आपल्याला माहूरगडाची परिस्थिती माहिती आहे. तर आजूबाजूला सगळीकडे हे त्यावेळेचं दाट जंगल, त्या दाट जंगलामध्ये कोण खायला प्यायला आणून देणार आहे. कडुनिंबाचा पाला स्वावी खाऊन राहिलो. त्यांनाही म्हणण्याचा अधिकार आहे किंवा त्यांनी ते म्हणलेलं पण आहे. संतापे तुम्ही म्हणालाई तुका, का वादतो आगळा. तुम्हाला जरी तसं वाटलं तरी चालेल, पण मी तुम्हाला हे म्हणणार. कोणाला? प्रभूना. संतापे तुम्ही म्हणालाई तुका, का वादतो आगळा. शत्रूचा क्षण मात्र नेम नकळे. मृत्यू उभा आहे मागे. शत्रूचा क्षण मात्र नेम नकळे, कापील केव्हा गळा. संतापे तुम्ही म्हणालाई तुका, का वादतो आगळा. शत्रूचा क्षण मात्र नेम नकळे, कापील केव्हा गळा. थोरांची मर्जी पटेन रजी, फिर्यादीची दादना. थोरांची मर्जी पटेन रजी, फिर्यादीची दादना. स्वामी दत्तदया घना अवधूता, श्री अत्रीच्या नंदना. दत्तात्रेयचं ते अष्टक आहे, जिथला हा धावा आहे. स्वामी दत्तदया घना अवधूता, श्री अत्रीच्या नंदना. संतापे तुम्ही म्हणालाई तुका, का वादतो आगळा. शत्रूचा क्षण मात्र नेम नकळे, फिर्याद कापील केव्हा गळा. थोरांची मर्जी पटेन रजी, फिर्यादीची दादना. स्वामी दत्तदया घना अवधूता, श्री अत्रीच्या नंदना. काय व्हावं? केवळ प्राप्ती व्हावी, केवळ दर्शन व्हावं, भेट व्हावी, एवढ्यासाठी ही मंडळी तळमळतात. आणि त्यांनी त्यासाठी बाकीच्या ज्या ज्या गोष्टी म्हणून त्याला नको असतील, आड येत असतील, ते सगळ्याचा त्याग केलेला आहे. आणि म्हणून हा त्यांनी म्हणताना म्हणजे ह्यातच नाही इतरत्रही म्हटलेलं आहे की विलीन झालो, लाचार झालो, तप्त झालो, हे सगळं झालो, आर्त झालो. निर्वाणीचा भाव आला, शेवटी ती प्रार्थना केली. आणि अर्थातच हे सगळं झाल्यामुळं आपल्याला कल्पना आहे की त्या अखेर दत्तप्रभूंनी त्यांना दर्शन दिल्यानं ते शांत झाले, ते कायमचे आनंदित. आपल्याला कल्पना असेल स्वामी महाराज, टेंबे स्वामी महाराज आपल्या दौऱ्यामध्ये माहूरगडला गेले होते. त्यावेळेला त्यांचा मुक्काम ह्याच विष्णुदासांच्याकडे होता, ज्याने स्वामी दत्तदया घना हे जे लिहिलेले आहेत त्यांच्याकडे. आणि त्यांनी त्याच्याबद्दल त्या काळात पत्र लिहिलेले आहे ते पण आहे. त्यात त्यांनी 1-3 ओळीचा उल्लेख आहे याचा की टेंबे स्वामी महाराज 3 दिवस माहुरात होते, त्यामुळे त्या दत्तावताराच्या सहवासात फार आनंद मिळाला.
कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचं उत्तम एकत्व साक्षात माझ्यासमोर 3 दिवस होतं. एकमेक त्याच ठिकाणी आहेत, त्यामुळे ती योग्यता लक्षात येऊ शकते. आणि जे जे करील ते तो करेल. त्याने जो दावा केला त्यात हेही आहे, कांता कांचन राज्य वैभव नको. इथपर्यंत थोडी थोडी तयारी होईल माणसाची, नाही असं नाही, पण हेही त्यांनी सांगितले, कांता कांचन राज्य वैभव नको, कैवल्य ही राहू द्या. कांता कांचन राज्य वैभव नको, कैवल्य ही राहू द्या. होऊ द्या अपदा शरीर अथवा काळासही राहू द्या. होऊ द्या अपदा शरीर अथवा काळासही राहू द्या. पाहू द्या रूप एक वेळ नयनी, पाहू द्या रूप एक वेळ नयनी, ही माझी आराधना. पाहू द्या रूप एक वेळ नयनी, ही माझी आराधना. स्वामी दत्त दया घना अवधूता श्री अत्रीच्या नंदना. स्वामी दत्त दया घना अवधूता श्री अत्रीच्या नंदना. कांता कांचन राज्य वैभव नको, कैवल्य ही राहू द्या. हे फार मोठं त्यागात. त्याग म्हणजे काय शेवटी, की त्यागाचा जे अंतिम साध्य जो मोक्ष तोही नको मला, कैवल्य ही राहू द्या. त्यामुळे त्यांना ते मिळालं, आपल्याला ते मिळावं याच्यासाठी जे करायचं. तर ते करताना वेगवेगळ्या अवस्था आहेत. कोणी देवाशी भांडून मिळवले, प्रार्थना करून मिळवले, खेपा घालून मिळवले, बसल्या जागी आलं पाहिजे म्हणून मिळवले, किती प्रकारांनी मिळवले लोक. अर्थतेनं हाका मारून मिळवले. अर्थात थोडं त्या अवस्थेकडे जाता यावं म्हणून आपण अजिबात अज्ञानापासून ते ह्या अशा तऱ्हेच्या अर्थभक्तांच्यापर्यंत टप्पा पाहिला. कारण काय, एकदम काही म्हणावं तो म्हणायला सोपं जातं. बोलता वाटे सोपे, करणी करता टिर कापे. हे जे तुकोबा म्हणून गेले ते काही उगाच म्हणून गेले नाहीत, ते दोन्ही आपल्या मागे उभेच आहेत. तर म्हणताना तो जो भाव येतो तो भाव यावा. आणि खरं सांगायचं तर म्हणून का होईना, अनुभव घेऊन का होईना, शेवटी वास्तवात तशा अवस्था यावी. भगवंताला तिथे येणं भागच. म्हणून त्यासाठी हे सगळं बनायचं. आणि मग कधीतरी तो भाव गवसायचा. त्यांना तो सापडलाच आहे. त्यांना काही या अर्थाने देव दुर्लभ नाही आहे, पण आपल्याला सुलभ व्हावा म्हणून या सगळ्या विराण्या आहेत. जीवीची या जीवा प्रेम भावाची भाव. जीवीची या जीवा प्रेम भावाची भावा. जीवीची या जीवा प्रेम भावाची भावा. तुझ वीण केशवा कुणी नावडे. तुझ वीण केशवा, वीण केशव कुणी नावडे. तुझ वीण केशवा कुणी नावडे, कुणी नावडे. जीवा जीवा प्रेम भावाची भाव. जीवीची या जीवा प्रेम भावाची भावा. तुझ वीण केशवा, तुझ वीण केशवा कुणी नावडे.
तुझ वीण केशवा कुणी नावडे, कुणी नावडे. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा. तर हे त्यांना इतक्या अर्थतेनं विरहाने का म्हणावं लागलं. आपण म्हणतो ह्याच्यात आहे पुढे, तुझं वीणा केशवा कुणी नावडे. कुणी नावडे, कोण नको, काय नावडतं. आपण क्षणभर विचार करून बघा. पती नको चालेल नाही, पत्नी नको चालेल नाही, मुलं नको चालेल नाही, नातेवाईक नको चालतील नाही, तूही नको चालेल नाही, पॅकेज नको नाही, आणखीन दुसरीकडे जास्त पॅकेज मिळणार आहे नाही, काही चालणार नाही. काय नको म्हणून चालेल आपल्याला, तर हे सगळं हवं. प्रतिष्ठा नको नाही, प्रतिष्ठा पाहिजे. 1-2-1.5 कोटीचा फ्लॅट पाहिजे. कार हवी की नको नाही, हवी. तुझं वीणा केशवा समजून घेतच जायचं आपल्याला आणि तसंच कळत जाणार. मुलगा नको नाही, मुलगा पाहिजे. मुलगी नको नाही, मुलगी पण पाहिजे. जावई, बरं जावई नाही, युवाई व्याई पाहिजे की. असं कसं पंक्तीला मुलगी पाहिजे, जावई पाहिजे, मुलगा पाहिजे, सुनबाई. हां ते थोडे नको असले पण चालते, पण पाहिजेत. पण शेवटी असं आहे, मांडव शोभा म्हणतात, पान शोभा म्हणतात, बरेच शब्द आपल्याकडे याच्यावरून निघाले. तर त्यांना होते असं कोणीतरी म्हणायला नको म्हणून सुनबाई पण पाहिजे. आता काय म्हटलं, काय नको. मुलगी पाहिजे, मुलगा पाहिजे, ऊन पाहिजे, जावई पाहिजेत. जावई चांगल्या पदावर पाहिजेत, त्यांना चांगला पगार पाहिजे, त्यांना प्रतिष्ठा नसली तरी चालेल. तसं कसं चालेल, जावई आमचे. आणि आपण म्हणजे स्वतः तू तिथं मी, त्याचा काय विषय नाही बोलायचं. त्यामुळे काही नको नक्की. म्हणजे कुणी नावडे म्हणताना आपल्याला आतून कुणीही आवडत नाही असं झाल्याशिवाय, यातलं कुणी नको म्हणून असं नाही. ते असेल ते असेलच. काय प्रारब्धाचं आहे, काय सुटते का माणसाला तेव्हा ते असणारच. पण ते आवडते असं नाही, ते आहे त्याच्या जागी, ते आहे एवढंच. काही त्याच्या जागी असेल, मुलगा मुलगी पत्नी काय वाहनं केवढा काडी बकाशी म्हटलं तसं सगळं आपापल्या जागी असेल, पण ते आतून कुणी आवडत नाही खऱ्या अर्थाने. असं झालं की मग त्याच्या विरहाचा प्रश्न येतो. मग कोण आवडतं. तेव्हा अशा अनेक गोष्टी नाही, एकच गोष्ट आवडू शकेल. आता ठीक आहे, भगवंताच्या काय स्वरूप आवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला ते आवडेल, कोणाला आवडेल, असं गुरु नाही आवडते, हे गुरु आवडते, हे इतके संत मंडळी बसतील, कोणावरही आपलं काही विशेष प्रेम असेल, असू शकतं, पण तेच आवडतं. आतून कुणी इतर आवडत नाही असं झाल्याशिवाय, खरंच आहे ते, आतून इतर कुणीही मनापासून आवडत नाही असं झाल्याशिवाय देव खऱ्या अर्थानं आवडता होत नाही. ह्यासाठी हे विरहाणे अवघड आहे. म्हटलं तर सोपी आहे. तर ती कसं होणार. आता देव आवडता होत नाही, देव आवडता आहे किंवा नाही, आपण तर डिक्लेरेशन स्वतः देऊ शकतो, देव मला आवडत आहे. पण त्याला कळतं ना, कारण तो आतच आहे. याला खरा मी हवा आहे का नको आहे हे महाराजांना जास्त माहिती आहे, की ह्याला मी हवा आहे का नको आहे. पांडुरंगाला माहिती आहे ह्याला हवा आहे का नको आहे. तेव्हा तो हा जर हवा असेल तर मग इतर काही आवडत चालत नाही. इतर असल्याने बिघडत नाही, पण आवडल्याने बिघडतं. कारण आवडलं की प्रेम, महाराज म्हणायचे प्रेम वाटलं गेलं. तुम्हाला देवावर का प्रेम करता येत नाही, तर देव तुमचं प्रेम सगळीकडे वाटलं गेलं आहे, तर प्रेम वाटू नका. व्यवहार कर्तव्य राहू द्या जागच्या जागी, ते काय प्रारब्धाचं आहे, चुकत नाही, कर्तव्यही चुकत नाही, आणि करावं आपण. मग असं जर आहे तर ह्यांना हे
का असं म्हणतात किंवा त्यांना का म्हणा असं वाटतं. इथे जे म्हटलं आहे पुढे या की मला कुणी आवडत नाही इथपर्यंत मी आलो, म्हणजे याचा अर्थ आपण जे आत्तापर्यंत बोललो ते सगळं त्यांचं आधीच करून झालेलं आहे. मला सांगा ज्ञानेश्वरावलींना काय आता द्यायलाच काही नाही मुळामध्ये. काय द्यायचं मला सांगा, अंगाचं वस्त्र द्यायचं का काय? काहीच नाही. वस्त्र नाही, पास्त्र नाही, झोपडी नाही, धडही नाही, काही अन्नपाणी नाही, साठा नाही, संचय नाही, पैसा नाही, काही नाही. मिळालं तर वाटेत काढून घेतील अशी अवस्था होती. आज हे सगळं आपण बोलतो, लोकांना साध्या भाषेत सांगतो की ज्ञानेश्वरी हवी आहे, पण ज्ञानेश्वर नको आहेत, स्पष्ट सांगतो. आणि त्या काळीसुद्धा जे कोणी आले त्याच्यातले पुढे जे टिकले ते टिकले, त्यांना देवच हवा होता म्हणून त्यांना ज्ञानेश्वराच्या रूपाने तो मिळाला म्हणून ज्ञानेश्वर हवे होते त्यांना. मग ते विठ्ठलाला सुद्धा सोडायला सांगायला लागलं, नामदेवांना का सोडायला सांगायला त्यांनी. विठ्ठलाने सांगितलं बाबा नाही तू त्यांच्याबरोबर तिकडे, मी कुठेही गेलो नाही, तुमच्या त्यांच्या हाताने जेवतो वगैरे इतकं सगळं आहे, तरीसुद्धा पांडुरंग सांगता नव्हतं त्यांच्याबरोबर जा. ते सगळे एका आवडीचे आहेत. आता विठ्ठल काय ज्ञानेश्वर काय त्यांच्यासाठी ते ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं जे म्हणतात ना तसं आहे ते. तर त्यामुळं त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुझं विण केशवा कुडी नावाडे, मला कुणीही दुसरं जर आवडत नाही, आणू नावाडे, काही पाठाभेद असतात आणि काही दुसरंच आजच्या काळाच्या भाषेमध्ये दुसरं, तुझं विण केशवा कुडी नावाडे, कुणी मला आवडत नाही असं जर आहे तर मग तू येत का नाहीस. जीवे अनुसरली ये अजूनी कान ये, जीवे अनुसरली अजूनी कान ये, जीवे अनुसरली ये अजूनी कान ये. सांगा मला बरोबर चुकतलं तर. जीवे अनुसरली आहे काय आहे की आपल्या घरातसुद्धा मूल असं म्हणू शकतं, आता तासभर अभ्यास केला, आता मी खेळायला जाऊ तर आपल्याला होय म्हणावं लागतं. त्याने मनासारखं केलं आहे ना, मग आपल्याला त्याच्यासारखं मनासारखं करावं लागतं ना. मी जीव प्राण वळवून टाकला आहे, जीवापासून मनापासून, म्हणजे मी सगळं अनुसरण केलेलं आहे. तुम्ही जे म्हटलं ते मी अनुसरलं आहे. त्याग करा त्याग केला, शांती राखा शांती राखली, क्षमा करा क्षमा केली, सगळं केलेलं आहे. काय केलं नाही जीवनामध्ये? आपल्यासमोर ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन स्पष्ट आहे. तर त्यात काय केलं नाही म्हणून त्यांनी विचारावं. बरं हे एवढे मला निवृत्तीनाथ दिले, त्यांनी जे सांगितले ते सगळं मी केलं, माझा तो जीव प्राण आहे, त्या गुरुनी मला हे सगळं दिलं आहे, हे सगळं मी केलं. तुम्ही म्हणता काय आहे? परवा आपण म्हटलं अनुकरण आणि अनुसरणामध्ये फरक आहे. तर त्यावेळेला आपण बघितलं होतं सुस्वराती जाणे, पण त्याच्या मागून जाणे, म्हणजे जसं ते जात आहेत, जसा पांडुरंग जातो आहे तसं जाणं, जशी त्याची इच्छा आहे तसं जाणं. पांडुरंग जाईल ते काय आपल्याला सांगता येणार नाही, पण निदान तो सांगेल तसं जात राहणं, महाराज जसं म्हणतील तसं वागत राहणं. म्हणून महाराजांसारखं सारखं वागून नाही होत, महाराजांनी सांगितल्यासारखं. म्हणून महाराजांनी 2-2, 3-3 वेळा हे आपल्याला सांगितलेलं आहे, अनेक वेळा हे सांगितलं आहे की मी वागतो तसं वागू नका, मी सांगितलं तसं वागा, मी सांगितलं तसं वागा, हे जे आहे. आणि तरी त्यांना ती खंत राहिली. शेवटी आपल्याला माहिती आहे त्या साहेबांच्या वेळेला हे सगळं निघालेलं आहे परत की ही खंत निघालीच. पूर्वी मला देहात पाहत, आता मला वाणीत पाहतात, दोन्ही खरी नाहीत त्या अर्थाने. जो मला नामात पाहिल तो त्यांनी खरं पाहिलं, म्हणजे मी कुठे आहे ही जागा पण सांगितली. मग आता जो नाम घेईल त्याच्याजवळ, म्हणून जेथे नाम तेथे माझे प्राण, ते जीवे अनुसरली आहे अजूनही का नाही आहे. मग मी जर एवढं सगळं ऐकले, दादा बोल विचारता येईल की मी सगळं ऐकतोय तुझं आणि तू माझ्यावर राखा धरलास. तो काही त्यांना परखा नाही, लांबून कुठून यायचं नाही आहे, पण त्यांना तो अजून आला नाही, अजून आला नाही असं जे वाटतंय. जो प्रत्यय त्यांना हवा आहे तो प्रत्यय का नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जीवे अनुसरली आहे अजूनही का नाही आहे की. आणि मग शेवटी विनंती करावी लागते. तिकडे जशी तुकोबाने विनंती केलेली आहे की बाबा किंवा माझे सांगा का कुळती. आता ज्यांना नाही जाता येत वारीला त्यांनी काय करावं? काय आर्थिक परिस्थिती नाही, घरातली कर्तव्य सोडता येत नाहीत, किंवा काय समजा शारीरिक प्रकृती अनुकूल नाही, कुठल्याही कारणाने का होईना वेळ आली आहे, दिंडी काही थांबत नाही. ती तिची वेळ झाली की आपल्याला माहिती आहे, झाला झेंडा उभा करायचा म्हणजे उभा करायचा, झाला निघणार म्हणजे निघणार, जो असेल तो असेल बरोबर, नसेल तो नसेल, ते सगळे असतील, काही फरक पडत नाही, ती जाणार. तर आता मला तर काही जाता येत नाही, मी जे दुबळा आहे, म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हे तेवढ्यासाठी. तर माझी किंवा माझी सांगा का कुळती. म्हणून तशी जशी त्या बाकीच्या वारकऱ्यांना सांगितली तशी आपल्या संयमिक बाकीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बरोबर त्यांना सगळ्यांना हे सांगितलेलं आहे. वेगी आणावास ये
वेगी आणावास ये प्राणू माझा, वेगी आणावास ये प्राणू माझा, प्राणू माझा. जीवा प्रेम भावाची भावा, जीवीची जीवा प्रेम भावाची भावा. दिवे अनुसरलिये अजुनी कान ये, जीवे अनुसरलिये अजुनी कान ये. वेगी आणावास ये, वेगी आणावास ये प्राणू माझा, वेगी आणावास ये प्राणू माझा, प्राणू माझा. जीवीची जीवा प्रेम भावाची, जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, जीवीची जीवा प्रेम भावाची. तो त्यांना काय वाटतो, जीवीचा जीव म्हणतो ना, जीवात जीव राहिला नाही. आता जीवात काही जीव राहिला नाही, त्यावेळेला जीवापेक्षा अजून जीव आहे, अजून काहीतरी. माझं प्राणापलीकडे प्रेम आहे म्हणतो. तर प्राणापलीकडे म्हणजे काय असायचं, प्राण गेल्यावर कसलं प्रेम राहणार. तरीसुद्धा माझं प्रेम एवढं आहे की ते प्राणापलीकडे आहे. तसं जीवापाड कष्ट केले म्हणून जीवाच्या पलीकडे गेला. आता जीवाच्या पलीकडे म्हणजे आत्यंतिकता दाखवायची आहे फक्त. ती आत्यंतिकता आहे जीवीची आहे. जीव प्रत्येकाला प्यारा आहे, पण जीवीची जीवा म्हणजे तो त्याच्यापेक्षा मला आवडतो. म्हणून त्याला म्हणताना सुद्धा वेगी आणावा सये प्राणू माझा असं म्हटलं. माझा प्राण आहे तो, तो आणा. जे मी इथं जे जीवन जगतो ते जर भगवंताशिवाय, माझ्या विठ्ठलाशिवाय असेल तर ते निष्प्राण आहे. असंही तसं व्यवहार होतातच, जसे माझे व्यवहार होतात नुसते, ते माझे व्यवहार नाही, त्यामध्ये माझा प्राण नाही. कारण प्राण हा माझा पांडुरंग आहे, तो येत नाही. तर मी जीवाभावानं करून जीवेची जीवा प्रेम भावाची भावा. जास्तीत जास्त श्रेष्ठ शुद्ध भाव काय तर प्रेम राहिलं. कारण महाराजांना सुद्धा म्हणले ना, तुमच्यात कोरून काढलं तर शेवटी प्रपंच निघेल. सगळ्याला कोरून काढलं तर त्यांच्यात कोरून काढायला तर प्रेमच निघेल, काहीच नाही, दुसरं काही नाहीच आहे. तेव्हा अशा सत्पुरुषांच्या ठिकाणी फक्त प्रेमच असतं. म्हणूनच शत्रुमित्र त्यांना नाही, त्यांच्या दृष्टीने ते काय राहत नाही. सामान्य माणसाला केवढे संघर्ष, त्यांच्याकडे काय नाही. तर ते का नाही, तर त्यांच्याकडे प्रेमच आहे फक्त. त्यांना माहिती आहे. मग ते रागावत का नाही. शंकराचार्यांच्या भाषेमध्ये हे विचारलेलं आहे तेव्हाही, की ते रागावत का नाही. ते रागावत अशासाठी नाही की तू चुकतोय, त्यांना माहिती आहे की, पण तरीसुद्धा ते चुकतोय म्हणतील, पण रागावत नाही. हे काय आहे प्रकरण. आईसुद्धा मुलावर रागवत नाही का, धपाटे देते, मारते, काय ते करते तिच्या पद्धतीनं, तिची काय समजूत असेल त्याप्रमाणे चलावतो. पण तिचं प्रेम नाही जात त्यातलं. ती जे आहे ते आंतरिक आहे, ते नाही जात. ते सर्वात शुद्ध भाव तो आहे. शिस्त तरी कशाला लावली, की बाबा हित व्हावं म्हणून, म्हणजे शेवटी हितासाठीच आहे. तेव्हा ते जे हितासाठी आहे ते हितासाठी काय जे करणं योग्य वाटलं ते केलं. तसं इकडे सर्वात शेवटी शुद्धात शुद्ध भाव काय राहिला तर प्रेम. मग म्हणून ह्यात सुद्धा जीवेची जीवा प्रेम भावाची त्यात आणखीन काय शुद्ध असलं तर ते म्हणजे माझा भगवंत आहे, ते म्हणजे माझा विठ्ठल आहे. ते माझं सर्वात शुद्ध काय असेल तर माझा भगवंतच आहे, बाकी काही नाही. आणि तो जवळ नाही म्हणजे माझा प्राण नसल्यासारखं माझी अवस्था आहे. ही विरहिणी समजून घ्यायची आहे ती याच्यासाठी, की बाकीचं मी म्हटलं तसं सगळं माझं जीवे अनुसरलिया, सगळं मी मनापासून जे म्हणून मला शक्य आहे ते मनापासून मी सगळ्याचं अनुसरण केलं. तरीसुद्धा येत नसेल तर वेगी आणावा असं आहे. आता त्यातसुद्धा वेगी आणावा का, तर प्राण कंठाशी आल्यावर जसं मनुष्य म्हणतो तहानेला मला जे घोडभर पाणी द्या मागणं सगळं ब्रह्मज्ञान सांगतो, नाही तर सगळं ब्रह्मज्ञान सांगणं बंद करतो, पण एकदा मला घोडभर पाणी द्या, कारण त्याच्यानंतर जीव नाही राहणार. तर ह्यासाठी ह्या सुरुवातीचे जे शब्द आले की वेगी आणावा. वेगी कशासाठी, तो प्राण आहे ना, थोडा वेळ बाहेर ठेवून चालत नाही, तो ताबडतोब आणला पाहिजे. म्हणजे तो नाही आणला तर शरीर निष्प्राण झालं. म्हणून माणसाला कासावीस होतं ज्या वेळेला असं काहीतरी जीवावरचं येतं, त्यावेळेला मनुष्याला कासावीस होतं, त्याला काय बोलता येत नाही, काय करता येत नाही. तो म्हणतो एकदा हे सुरू होऊ दे, एकदा तो प्राण येऊ दे. तो प्राण बाहेर चाललेला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. इतपत भगवंताचं प्रेम आहे आणि असावं. आपल्याला काय असते की
आपलं देह हिमालयासारखं असावं. उगत टेकडीवर जाईन याच्यावर जाईन म्हणण्यात काही अर्थ नाही. जमिनीवर काय ते आपलं ट्रेकिंग करेल, जाऊ दे तिकडे, ते हिमालयापर्यंत जाईल असं म्हणायचंच आहे. तर मग हिमालय गाठायचं असेल तर महासागराची खोली ते असावं. हा जाईन तेव्हा जाईन, ठीक आहे. मी हे म्हणत जाईन, करायचे करत जाईन. चालणारा चालत काय एकदम उडी मारून पंढरपूरला पोहोचतो, थोडासा चालत जातो. 10 मैल कमी झाले, अजून 10 मैल कमी झाले, होतात 150 मैल आहेत, कधीतरी कमी होतातच. आळंदी तो निघाला ना माऊली, बरोबर आहे, तर त्याच्या का होणार. तर आणि जीव ओवाळून टाकला, जे जीवाभावानं केलं म्हणजे जीव ओवाळून टाकल्यासारखं केलं आहे. तर तरीसुद्धा जर हा येत नसेल तर जसं त्यांनी सांगितलं किंवा माझे सांगा काकुळ ती कोणीतरी, कारण काय आहे, तुम्ही संतांनी सांगितलं तर कदाचित भगवंत ऐकेल, किती भाव असेल, तुमचा शब्द तर टाळणार नाही. आणि विठ्ठल हे प्रकरण वेगळंच आहे. म्हणजे त्या अर्थाने जो विठ्ठल आहे किंवा माझे सांगा काकुळ ते अगदी जवळ आहे. हे इथे बसून म्हणतायत ती माझं सांगा तिकडं, हे इथं बसून म्हणतायत त्याला पाठवा. मुद्दा तोच आहे. म्हणून ते दोघे अजरामर आहेत, काही कमी येण्याची त्यात शक्यता नाही. तर निदान ज्यांनी कोणी असेल त्यांनी तरी निदान माझे प्राण कंठाशी आलेत तेव्हा माझा प्राण जो भगवंत जो विठ्ठल आहे तो तुम्ही आणा. त्यांच्याकडं खरं सांगायचं तर इतकं सगळं मनाविरुद्ध असताना सुद्धा भगवंतावर प्रेम राहणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जाता जाता असला तरी विसरता नाही, एवढा आहे. सगळं असून भगवंताचं प्रेम लागत नाही अशी अवस्था असते. तर काहीही नसताना भगवंताचं प्रेम लागावं आणि ते इतकं असावं की वेगी आणावा असं आहे प्राण माझा, इतपत आहे. आणि ते सुद्धा इतकं आहे की काय आता मला सांगा, मनाविरुद्ध होत आहे, अपमान होत आहे, सोसावे लागत आहेत, सगळं आहे. त्याच्यावर काही उर्मी नसेल का? सामान्य माणसाला जरासं काय झालं तर त्याला लगेच अस्वस्थता येते. मागे आपल्याला फार पूर्वी त्या बादशाच्या त्या प्रार्थनेचं बोललो होतो ना, तसं आहे की तो प्रार्थनेला बसला हे खरं आहे. ते चादर घालून प्रार्थना करायची या पद्धत असते, त्यानुसार चादर घालून प्रार्थना करायला बसले आहेत. त्या प्रार्थनेची वेळ असते त्यावेळेला ते बसतात, आनंदाने बसू द्या, चांगली गोष्ट आहे. तर त्यावेळेला ती जी प्रेमिका आहे ती तिथून गेली तर घडी जराशी त्या चादरीची ही झाली, मुडली. तेव्हा ते तर तिथं थांबायला त्यांनी केव्हाच निघून गेली. परत येईल त्यावेळेला बघू, हे जे आहे हे राजाचं काम, त्यावेळेला बघू. ती परत आली, त्याने विचारलं हे तुला दिसत नाही का चालताना? मला नाही दिसलं, कारण मला एकच दिसत होतं त्यावेळेला. काय झालं? मी इथं प्रार्थनेला बसलो आहे, त्याच्यासाठी जी सतरणी घातली ती माझी साधार झाली, दुमडली गेली. आणि दुमडली गेली असेल तर माफ करा, मला त्या क्षणी फक्त तेवढंच दिसत होतं. त्यांना फक्त तेवढंच दिसतं. त्यांना बाकीचे हे अपमान त्यांचं काय अपेक्षाच नाही. मला सांगा, जो चादरीवर बसून तो काय प्रार्थना करतोय त्याचं देवाकडे लक्ष आहे का चादरीकडे? आपण विचार करा. तहान हरपली भूक आहे ना अभंगामध्ये, कसं आहे, तहान हरपली भूक काही नाही, कारण भागेल ती भूक तरी काय, शेवटी भागली तेवढी भूक असं म्हणायचं. एखाद्याचं कसं असतं, भूक लागेल तेवढं जेवायचं असतं आणि जेवेल तेवढी भूक आहे असं म्हणायचं असतं. हे त्यांच्या वाट्याला आले. आज काय आले, मुठभर आले, मुठभरच भूक होती म्हणायचं, बाकीचं काय विठ्ठल विठ्ठल. असं केल्यानंतर सुद्धा जर मी जिभे अनुसरली आहे, जर तू येत नसेल तर मी काय करावं? मला जमत नसेल तर तुम्ही सांगा जाऊन, वेगी आणावा असं आहे प्राण माझा. तुम्ही मित्रमैत्रिणीने कोणी जी असतील त्यांनी ते वेगी आणावा. हा विठ्ठल कुठून आणायचा? हा कुठं जाणार नाही का, कुठं येत नाही. तो आज या सगुणाच्या रूपाने काय समजा पंढरपुरात आहे, त्याचप्रमाणे सगुणाच्या रूपाने तो गावोगावी आहे. यांचा हा निर्गुण आहे, तो भेदरहित आहे. फक्त त्याच्याशी जे साम्य, जी अवस्था निर्माण व्हावी असं वाटते ती होत नाही आहे. तेवढं माझं काम करा. हा असा श्री विठ्ठल हा जो आहे तो तसा आहे आणि तो यावा असं वाटतं.
जीवे अनुसरली अजून कान ये, जीवे अनुसरली अजून कान ये, वेगी आणावास ये, वेगी आणावास ये, प्राणू माझा वेगी आणावास ये, प्राणू माझा, प्राणू माझा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वीण केशवा, तुझ वीण केशवा, कुणी नावडे, तुझ वीण केशवा, कुणी नावडे, कुणी नावडे, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, सौभाग्य सुंदर लावण्य सागरू, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू, श्री विठ्ठलू, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, सौभाग्य सुंदरू लावण्य सागर, सौभाग्य सुंदरू लावण्य सागर. काय वेळ असेल सौभाग्य सुंदर लावण्य सागर म्हणते. सौभाग्य कोणतं असेल? तो भेटण्यात, तो असण्यात, तो येण्यात, तो प्राण असण्यात. या आमच्या सौभाग्य होती वगैरे आपण म्हणत नाही व्यवहार, असं नाही म्हणत पुढे. हे आमचे सौभाग्यवान. काहीतरी गडबडच आहे सगळी इथे, समजून घ्यायला अवघड झालं नाही. म्हणताना किती सोपं होतं. हे आमचे मिस्टर म्हणतात, अहो ते आमचे सौभाग्यवान, म्हणजे मी त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे ही आमच्या सौभाग्य होती. म्हणजे त्या का झाल्या तर तुम्ही त्यांच्या आयुष्यात गेला. झाल्या का नाही ते मला माहीत नाही, पण ते झाल्या ना, मग तसं त्या तुमच्या आयुष्यात आल्या म्हणून मग ओळख करून दे हे आमचे सौभाग्यवान. असे तर तशातलं नाही. बरं ते सुद्धा समजा अगदी मेड फॉर इच अदर असतील तर हरकत नाही, एकमेकांनी एकमेकांची ओळख अशी करून द्यावी. मग हे काळं निळं प्रकरण काय मला सांगा, काय तिथं गेल्यावर काय आहे? त्या अर्थाने काय सौभाग्य वाटायचं आहे, काय सुंदर वाटायचं. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, आता काय सांगायचं. लावण्य सागरू कदाचित आपल्याला असं वाटेल ज्ञानेश्वर माऊलींना खरोखरच लावण्य म्हणजे काही कळत नसेल, नाही असं वाटतं. आम्हाला काय कळायचं. तर ज्याच्या संगतीमुळं मला खरं भाग्य लाभलं ते भाग्य. सौभाग्य आहे ते ह्या असल्यातलं नाही, हे सौभाग्य वेगळंच आहे की ज्यांच्या संगतीमुळं मला भगवंत लाभला, म्हणजे खरं भाग्य आहे ते लाभलं. मला सांगा त्यांना का म्हणावं असं वाटत असेल, हे त्यांना तरी का म्हणावं असं वाटत असेल तरी ह्या कशातही काहीही मिळालं, आधी काही मिळालंच नाही, पण जे काही मिळालं ते मुठभर पिठानं सुद्धा मला सौभाग्य नाही लाभलं, कशानं सुद्धा नाही लाभलं. ती झोपडी बांधली ती सुद्धा मोडून टाकणारे लोक होते. अशा वेळेला कसं सौभाग्य कशाने मिळणार? केवळ तो आहे म्हणून सौभाग्य आहे. तेव्हा आपल्या जीवनात फक्त देव आहे म्हणून ज्याला सौभाग्य आहे असं वाटतं त्याला खरं सौभाग्य कळलं, त्याला खरं लावण्य कळलं, त्यांना दिसतंय ते. जाऊ दे, थोडी गंमत सांगू. मग सांगतो म्हणण्यापेक्षा ती आपल्याला माहितीच आहे. आधी आठवणीची बघू. मामा जेवणाचे सत्यमामा आमचं भोळं कुटुंब. काय झालं, भगवंताच्या सगळ्या अवतारामध्ये नारद सगळीकडे संचार अजूनही आहे, फक्त त्यातली कळच शिल्लक राहिली. नारद जरा कमी झाली एवढंच. तर कळीचं नारद म्हणतात तसं ती प्रवृत्ती शिल्लक राहिली. नारद कोणाला भेटले असतील त्यांना भेटले असतील, जे भावात भगवंतात या भजनात असतील तर त्यांना भेटतात. तर
ते काय कमी आहे तेव्हा. कुठल्या अवतारात त्यांनी कळी लावल्या नाहीत मला सांगा, कुठल्या प्रकरणात त्यांनी काय केलं नाही सांगा. आणि त्यांना सहज जमतं आणि केलेलं कळत पण नाही. एखाद्याला जसं आपली चौकशी केली जाते हे सहज कळतच नाही, तो आपला सांगत सुटतो. मग त्याच्या लक्षात अरे ह्यांनी सगळं काढून घेतलं, हे कळतच नाही. असं होतं ना, बोलण्यात कौशल्य असू शकतं माणसाच्या. तसं नारदांच्यात कौशल्य होतं. अहो कृष्णाचा मुलगा सांब आहे, त्याला त्यांनी कळ लावून दिली होती, तर हाण लावून दिलं, भांडणं नेले परत कृष्णाकडे. परत बघा तो कसा वागतोय बघा. आता कृष्णाला त्याला शाप देणं भागलं. म्हणजे हे असले ते आता पुराण आहेत, मी काय सांगत बसत नाही, पण त्यांनी त्याच्यातसुद्धा कळ लावून दिली आणि ती कृष्णाच्याच गळ्यात नेऊन घातली परत. हे कृष्णावतारातलं आपल्याला माहिती आहे. त्याच्या आधीचं रामावतारातलं आपल्याला माहितीच आहे की अगदी सहज म्हणून आल्यासारखं नारायण नारायण कैकेयीच्या घरी बरोबर अगदी काय कसं काय ठीक आहे ना, या 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 काय. आता त्यांना कोणाला नाही म्हणणं शक्यच नाही. कसं कुठल्या कुठल्या अवतारात त्यांनी काय काय करून बघितलेलं आहे, कसं काय ठीक चाललं आहे. नाही जरा राज्याभिषेकाची तयारी केली होती, आधी फळं सगळं पाणी काय ते द्यायचं वगैरे सगळं. तेव्हा फलाहार वगैरे पुढे ठेवायची पूर्वी पद्धत होती, आले की चहा टाकायची पद्धत नव्हती तेव्हा, तर ते निघालं नसेल. पण ते अप्रगत होते पुराणीत, तर त्यामुळे तिथे नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा फलाहार दूध वगैरे असं द्यायचं. मग त्यांना आदरपूर्वक नमस्कार करायचा, मग पाद्यपूजा काय त्यांचं असेल ते पूजापूजा करायची, हार फूल हातात ठेवायचं. आणि मग नारद चौकशी करायची, काय कसं काय ठीक चाललं ना. म्हणजे काहीतरी ठीक चाललं आहे ते काय गडबड आहे, काहीतरी हे करून जाणार ते ठीक करून. ते कसं काय ठीक आहे ना, ते आपल्याला जसं रामायणात आहे तसं आहे. कसं काय ठीक चाललं आहे ना, ठीक म्हणजे काय, सगळ्या आनंद झाल्या, रामाला राज्याभिषेक होणार ते नसतं. एकदा सुरू झाल्यानंतर आता कोणाचंही थांबवत नाही, बायकांचं जसं म्हणत नाही मी, पण कोणाचंही नाही थांबवत आहेत. तर मग ते रामाला किती रामाही छान झालं, रामाचं छान झालं, त्यांचं छान झालं, ते लग्न झालं, सगळी दोघं आली, आता ह्यांनी निर्णय घेतला ते राज्यावर बसणार. हे खरंच छान चाललं आहे, म्हणजे त्यात काही प्रश्नच नाही. अर्थात काय तुमच्या भरताचा किती झाला तरी मोठा भाऊच आहे तो. एकदा सुरुवात केली की नाही कळायला की पार पाडल्याशिवाय राहणार नाही त्याला. हो मग त्याचं मोठं भाऊ आहे, किती झालं तरी त्यालासुद्धा किती आनंद आहे. नाही आहे वाटतं इथं, म्हणजे एवढा मोठा प्रसंग आहे, ठीक आहे असू दे येईल, त्याचं काय एवढं. आज त्याला राज्याभिषेक होतं केवढी महत्त्वाची गोष्ट, म्हणजे महत्त्वाचं आहेच ते, तसं काय प्रश्नच नाही. आणि दशरथ राजा म्हणजे हो प्रश्नच नाही त्यांच्याबद्दल बोलायचा, ते न्यायी आहेत. वेळेत त्यांनी हा निर्णय घेतला एवढा चांगला की सज्ज सोपावं, हे करावं ते करावं, असं करत करत हळूहळू जे काय पोखरत गेलेत, कुठल्या अवतारात पोखरलं नाही असं नाही. तेव्हा मग ते मनात यायला लागले की आपलासुद्धा मला हा सुद्धा शेवटी त्यांचा मुलगाच, सगळे शेवटी त्यांना काय सगळे सारखेच की. आता रामावर त्यांचं विशेष प्रेम असेल असं आपण समजू शकतो. शेवटी रामाची गोष्ट वेगळी पडते, भरताची गोष्ट वेगळी पडते. सुरू करून द्यायचं हळू. हो की खरं त्याचे आपल्या लक्षातच आलं नाही काय हे. एकदा सुरू झालं की झालं पुढे सगळं. मग काय रामायण झालं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कुठल्या अवतारात त्यांनी हे केलं नाही असं नाही. तर मामा सांगायचे ना, ते कृष्णावतारात त्या दोघांच्यात त्यांनी तिथल्यात भगवंतातून तिच्यात लावून दिलं. सत्यभामाबाई त्या पट्टराणी त्यांच्याकडे गेले, रुक्मिणीबाई आहेतच, त्या सगळ्या आहेतच, पण हे भोळं कुटुंब म्हणले. त्यामुळे भोळं कुटुंब असल्यामुळे तिथे गेले सत्यभामा, त्यांनी जागा या बरोबर. नारद मुनी येणं म्हणजे तशी साधी गोष्ट नाही. त्यामुळं थेट त्रैलोक्यात संचार, तसलाच संचार नाही हा, तर त्रैलोक्यात संचार. तेव्हा आल्या, म्हणाल्या काय आणखीन कसं काय सगळं ठीक तुमचं झालं, उत्तम म्हणाल्या. यांच्यासारखा पती मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आयुष्यात दुसरं भाग्य नाही, कृष्णासारखा पती मिळण्यासारखं भाग्य नाही. खरं आहे म्हणाले, खरं आहे अगदी खरं आहे. म्हणे ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं असं तरी नाही, एवढं भाग्यात तुमच्या आहे. मला म्हणलं एकच वाटतं, पुढचा जन्म आला तर पुन्हा कृष्णासारखाच मिळाला तर बरं होईल, पती मिळाला तर. बरोबर आहे, हे तुम्हालाच म्हणून सुचू शकतं, हे रुक्मिणी नाही सुचलं, तुम्हाला म्हणून नाही सुचलं. पुढच्या जन्मातसुद्धा तेच मिळाले पाहिजे. ते म्हणाले मिळाले पाहिजे. आणि मलासुद्धा असंच वाटतं, इतकं असं अनुरूप असणारच नाही कुठे. त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा हे भाग्याची इतकी गोष्ट आहे, अशी मिळालीच पाहिजे. तर मग काय करावं म्हणले मी तुम्हाला बरोबरच सांगतो, वाटलं तरी आहे त्याच्यासाठी मार्ग आहे. यांच्याकडे सगळ्यासाठी मार्ग असतात, तर मार्ग आहे. काय करावं? काही नाही, आज या जन्मात जी वस्तू दान करेल ती पुढच्या जन्मात मिळते. इतकं सोपं असेल तर काय हरकत नाही. पण हे भगवंत आहेत हो, अक्षरशः कृष्ण म्हणजे काय. पूर्वीच्या बायका म्हणजे असं नवऱ्याचं कौतुक वगैरे करायच्या बरं का, तर त्यावेळेला हे साक्षात भगवंत आहेत हो. त्यांना त्यांचं दान, ते म्हटलं हो
या जन्मी दान केलं तर तुम्हाला नक्की पुढच्या जन्मी मिळणार. पण मग ह्यांचं दान देणार कोणाला? मी आहे ना. काय फिरवणार असतील. आणि तुम्ही खरंच तांबे भांडं आणले की यांच्या गाव सोडून पाणी आणतं. नारायण, तुमचं कल्याण आता तुमच्या पुढच्या जन्मात, तुम्ही काळजीच करू नका. कृष्ण परमात्म्याला तुमच्यासाठी जन्म घ्यावा लागेल. म्हणून आशीर्वाद देऊन बाहेर पडले आणि आले भगवंताकडे. भगवंता उठा. उठा उठा, तुमचं दान आमच्या हातावर दिलेलं आहे. इतके दिवस तुम्ही जगन्नाथ होता, मालक होता, आता आम्ही आहे. उठतो म्हणले. हो, आता काय करणार, तू काय पुढे घेऊन येशील सांगता येत नाही, असं करून आलायस. तर म्हणले आता काय नाही, मग आता काय करू, आता तुमचं काय करायचं म्हणले. हे आमच्या खडावा घ्या ना म्हणले. शेवटी आम्ही मालक आहे, काय नवरात्राची तयारी असेल. ह्या अवतारात ते भगवंताकडे गेले. भगवंतांनी बरेच अवतार सहन केलेले आहे, बऱ्याच प्रसंगात सहन केलेले आहे. म्हणाले असं एक काम कर म्हणले, आता मी कलियुगात येतो आहे, तेव्हा आता तिथं तुला काय करता येईल ते बघ. पांडुरंगाच्या रूपाने मी आहे तिथं. त्यात काय अवघड आहे, इतके सगळे झालेले, इतक्या युगात उलटं सुलटं करून आलो आहे मी इतक्या ठिकाणी, हा अवघड नाही. काही दिवस वाट पाहिली, हे काय यायचा पत्ता नाही. आणि आले एक दिवशी, नारायण म्हणले हारलो. देवा, तुमच्या त्या मागच्या जन्मातल्या पादुकान ते सगळं परत घेऊन टाका, आपली हे तंबुरी आज द्यायची असली द्या, आपलं नामस्मरण करतो. अरे म्हणले एवढ्या घाई ना का, गाईला का नाही म्हणले, तुम्ही जो काय अवतार घेतला आहे ते काय देव आहे म्हणले. पुंडलिकाला जरा हलवायचा प्रयत्न केला, तो आईवडिलांना सोडायला तयार नाही. किती मार्गाने म्हणले धडपडलो. अरे एवढं तुझ्यासारख्याला घाईला आलं म्हणजे नारदा काही अलौकिक असलं पाहिजे. म्हणजे अलौकिक आमचं नाही, तुमचंच अलौकिक आहे. काय आहे ते तिथं जे परब्रह्म ठेवलं आहे. पुंडलिक सेवा सोडायला तयार नाही. मकर कुंडली तळपती श्रवणी, मकर कुंडली तळपती श्रवणी. आता काय कळायला जावं तर त्यांना काय ऐकू येत नाही असं वाटते. मकर कुंडली तळपती श्रवणी, त्यामुळं त्यांनाही काय कळावेल तिथे काही सांगून कानात काय उपयोग होत नाही. काय त्यांचं मान हालताना काय दिसत नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते तसं करायला पाहिजे वगैरे सगळं माझं करून झालं आहे, त्यामुळे तेही काय उपयोग नाही झाला. बरं, ते काय ऐकून घेत नाहीत. इतर अवतारात काहीतरी शस्त्र होती, काहीतरी गोष्टी होत्या, हातातून काढून घ्या होते. ह्याच्या हातात काही शस्त्रच नाही. काय अवतार घेतले म्हणून, काही शस्त्र नाही, त्याच्यावर काय उलटं पालटं करावं, त्यांचंच त्यांना लागू करावं, तर तसलं पण काय हातात नाही. तेव्हा म्हणले हे कठीण आहे तुमचा अवतार आहे काय. बरं, 4 सुखाच्या गोष्टी, 4 सुखाच्या म्हणजे अशा 4 गोष्टी बोलाव्यात वगैरे, म्हणजे अशाच तऱ्हेच्या काही सारख्या सुखाच्या 4 गोष्टी बोलायला जावं. ऐकून घेता येत का नाही ते पण कळत नाही. का चेहऱ्यावर काही नाही, ते आपले प्रसन्नच आहेत. आता काही सांगितलं तरी प्रसन्न राहतात. बरं, बोलायला जावं तर त्यांचं मौन आहे, ते काय बोलत नाही. हा म्हणले काय अवतार घेतला काय कळत नाही, मौन आहे. बरं, बरोबर घेऊन जावं कुठं, त्यानिमित्ताने मग बाहेर म्हणजे त्या काळी रथात गाडीत काय असेल ते, तर काय 4 गोष्टी कानात बोलता येतील, विचारता येतील. तर हे कुठं सोडून जात नाही, विटेवरून हालत नाही जागावरनं. त्यामुळे कुठं हिंडवून काहीतरी करावं तेही शक्य नाही. विटेवरचा उतरायला तयार नाही साधा. बाहेर कुठं आलात तर ते म्हणले तिथे काहीतरी करता आलं असतं, जरा झाडाआड बाजूला तिकडे घेऊन काहीतरी 2 शब्द बोलले, काय आपलं म्हणजे शिळोप्याचं सुखदुःखाचं आपलं एकमेकांचं कानावर घातलं घेतलं, तर ते जाऊ ते विटेवरनं उतरायला तयार नाही. बरं, शेखण करायला लावलं ते तशी मार्ग नाही तिथं. काय म्हणले, हात ठेवले, म्हणले करणार काय. बरं, वस्त्रपास्त्र द्यावं, त्यानिमित्ताने काहीतरी त्यांच्याकडून मग पुढची वाटचाल सुरू होईल. ते हात खालीच घ्यायला तयार नाही. बरं, ते असं तुम्ही अवतार घेतला आहे, जो हात कोणापुढं पसरायला तयार नाही, त्यामुळे तसाही मार्ग नाही. बरं, असंही ऐकतो, कुठेही जातो, चटणी भाकरी काय खातो, दळण काय दळतो, शिव 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 शिव, काय अवतार घेतला तर अवतार घेतल्यावर. तेव्हा म्हटलं थोडंसं बघावं, तिकडून नाही जमलं देवाकडून, भक्तांकडून काय वेळा जमतं. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तांकडून बघावं म्हणून सहज म्हटलं, आता त्यातल्या त्यात ऐकून नाव आहे माऊलींचं म्हणून माऊलींच्याकडे जावं म्हणून माऊलींच्याकडे गेलो. तिथं काय बोलायची सोय नाही. जे खळांची व्यंकटी सांडो. तर त्यामुळं आता असं म्हटल्यामुळे मलाच वाटायला लागलं की आपल्यात काहीतरी गडबड.
असं त्यांना तो का लावण्य सुंदर होतं ते जे काय आहे ना ते का तसं आहे. तेव्हा शेवटी त्यांनाच नमस्कार घातला. तुमचा भक्त असा आहे. तया सत्कर्मी रती वाढो. तर काय म्हटले म्हणून थेट इथं आलो. आता तिथं थांबायला नको, आणखीन काहीतरी उरलं सुरलं आम्हाला काय विद्या आहे ती सुद्धा जायची. त्यापेक्षा तुम्हाला येऊन साष्टांग नमस्कार घालावा. नारायण नारायण नारायण. त्यात काय सौंदर्य काय लावण्य आहे ना ते खरं त्याच्यात आहे. सौंदर्य लावण्य जे आहे ना ते माणसाच्या अशा तऱ्हेच्या अंतरंगात आहे जिथे पुंडलिकासाठी सुद्धा सेवा सोडायला तयार नाही, आपण उभा राहायला तयार आहे. पण तुझी सेवा सोडून काही कानावर घातलं तर मौनी आहे, परिणाम होऊ देत नाही. या काळातचा अवतार आहे तो, त्यामुळे तो मौनी आहे. म्हणून तो जो जास्तीत जास्त मौन पाळेल त्याचं कल्याण होईल. बोलायला जाईल तर बिघडून जाईल, ऐकायला जाईल तर बिघडून जाईल. म्हणून तो ऐकत नाही, बोलत नाही. हा अवताराचं स्वरूप असं आहे. म्हणून कलीमध्ये हा अवतार घेतला आहे. अजिबात हात हलवत नाही, काही करीत नाही, पण करायचं ते केल्याशिवाय राहत नाही. का ते तसं आहे एवढं फक्त समजण्यासाठी एवढं आहे. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू. सौभाग्य सुंदर लावण्य सागरू. सौभाग्य सुंदर लावण्य सागर. काय याच्यात आपल्याला सौभाग्य सुंदर त्यांना काय कळलं असेल, म्हणजे ती कळायला सुद्धा एक वृत्ती लागते ना. भाव कळायला सुद्धा भावच लागतो. तेव्हा भाव कळतो, मग कळतो की तो किती आहे, तो किती मोठा आहे, काय आहे हे कळायला तेवढा आतून भाव लागतो. यांच्याकडे तो भाव आहे, तो स्वच्छ आहे एकदम. त्यामुळे त्यांच्यात भगवंताचं विठ्ठलाचं प्रतिबिंब पडतं आहे, इतका तो स्वच्छ आहे. म्हणून त्यांना त्याचं आकलन होतं की तो देव कसा आहे. आणि म्हणून तो प्राणो माझा आहे. इतका तो प्राण का बनला तर त्यांना या इतक्या सद्गुणांचं एवढं प्रेम आहे किंवा ते साक्षात सद्गुण रूप आहेत की त्याच्याशी तादात्म्य होऊन जावं असं त्यांना वाटतं. आपण सद्गुणरूप झालो की भगवंताशी तादात्म्य व्हावं असं वाटतंच आणि तो होतोच. ह्याच्यासाठी आहे प्राणो माझा. आणि तो काय तर अगदी साध्या भाषेत आपल्याकडे सुरुवात केलेली आहे माता पितृभ्याम नमः. सुरुवात करताना माता पितृभ्याम नमः इथून सुरुवात होती. मग पुढचे सगळे ते मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग पुढं आचार्य विचार आहे सगळं पुढे आहे. तेव्हा मातृपितृ आहे. तर त्याच्यातले बाप रखुमादेवीवर विठ्ठल तो माता पितृच आहे. त्या रखुमाई आहेत, हे विठ्ठल आहेत. तर ते दोन्ही मातापिताच आहेत तिकडचे. ते ह्या रूपाने भेटले. ते तिथं 2 रूपाने होते, इथं 1 रूपाने आहेत. म्हणून ती नाममुद्रा आहे. बाप रखुमादेवीवरू, बाप रखुमादेवीवरू श्री विठ्ठलो. बाप रखुमादेवीवरू श्री विठ्ठलो. श्री विठ्ठलो. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझ वीण केशवा, तुझ वीण केशवा कुणी नावडे. तुझ वीण केशवा कुणी नावडे, कुणी नावडे. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझ वीण केशवा कुणी नावडे. तुझ वीण केशवा कुणी नावडे, कुणी नावडे. जीवेची या भावाची या भावा. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझ वीण केशवा, तुझ वीण केशवा कुणी नावडे. तुझ वीण केशवा कुणी नावडे, कुणी नावडे. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवे अनुसरली
अजूनी कान ये जीवे अनुसरली अजूनी कान ये वेगी आणावास ये वेगी आणावास ये प्राणू माझा वेगी आणावास ये प्राणू माझा प्राणू माझा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा सौभाग्य सुंदरु लावण्य सागरु सौभाग्य सुंदर लावण्य सागरु बाप रखुमा देवी वरु बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठलु बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठलु श्री विठ्ठलु जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वीण केशवा तुझ वीण केशवा कुणी नावडे तुझ वीण केशवा कुणी नावडे कुणी नावडे जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वीण केशवा तुझ वीण केशवा कुणी नावडे तुझ वीण केशवा कुणी नावडे कुणी नावडे जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा दोन्ही प्रस्थानावरून वाटेत आहेत त्यांचं स्मरण करीत राहू आणि असं वारीचं भगवंताकडे जाण्याचं भाग्य आपल्या वाट्याला येऊ कधीतरी प्रस्थान आपले असंच आनंदाने हो अशी प्रार्थना करूया. हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण पावा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा हे दान देगा देवा याचे दान देगा देवा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेच माझे सर्व हेचे माझे सर्व जोडी हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा हेच दान
गा देवा हे चिदानंद गा देवा हे चिदानंद गा देवा तुकामणि गर्भवासी तुकामणि गर्भवासी तुकामणि गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी हे चिदानंद गा देवा हे चिदानंद गा देवा तुझा विसर न व्हावा हे चिदानंद गा देवा हे चिदानंद गा देवा हे चिदानंद गा देवा पुंडलीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम।